मला पुढे बसत असते ना पप्पा. येतात मग आम्ही. हो. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. चल लेट्स गो. पहिले ना आधी डायरेक्ट आहे ना आई बाप्पांना सोडून येऊयात. गावाला काय बी कोणी जाणू. हा काय बनवायचं चाललंय गावाला. गावाला चाललंय. सो त्यांना जस्ट सोडून येतो लगेच स्टँड वरती. जस्ट आपण आत्ता आहे ना आई बाप्पांना सोडून आलो बस स्टँड वरती आणि मग ते जातील गावाला. सो काही कामानिमित्त जात आहेत. सो बऱ्याच दिवसांनी जात आणि असो आशा करतो तुम्ही सगळे ना एकदम ओके आणि ठणठणीत असाल. आईला काय सांगू तुम्हाला आता एवढे घरचे ब्लॉग झालेत ना मला माहिती आहे तुम्ही पण लई इटला असता. काय बोलू तुम्हाला मित्रांनो थोडं सांभाळून घ्या. आणि एवढं जबरदस्त मी ट्रेकिंगला मिस करतोय ना काय सांगू तुम्हाला खूप जास्त ऍक्च्युली मी ना ट्रेकिंगला मिस करतोय की असं झालं यार कधी मी ट्रेकिंगला जातोय. काय सांगू तुम्हाला म्हणजे श्रावण म्हणजे लग्नानंतर श्रावण महिन्यात आला नंतर मग घरची कामं इकडची कामं तिकडची कामं तुम्ही समजू शकता लग्नानंतर काय असतं आणि काय नाही राईट असा विषय आहे. सो आणि मग नंतर आता अजून थोडंसं एक 2 आठवडे आपल्याला आहे. 2 आठवडे अजून जरा कामं आहेत तो विकेंडला तर आपल्याला जाता येणार नाही. आणि हो मित्रांनो तुम्हाला अजून एक सरप्राईज भेटणार आहे जे की सरप्राईजची त्या काय म्हणतात त्याला प्रोसेस चालू झाली आहे. सो लवकरच ते सरप्राईज तुमच्या समोर येणार आहे. गेस करायचं तर करू शकता काही अशी वस्तू वगैरे काय नाहीये पण डेफिनेटली यू विल एन्जॉय दॅट थिंग असं म्हणू शकतो आपण. आणि आज आहे शनिवार. सो आज पण जास्त करून तर घरचीच काम आहे. माझ्या डोक्यात आहे की थोडं बाहेर जायचं फिरायला आपल्याला. बट लेट्स सी जर त्या कामातून वेळ भेटला तरच आपण जाऊ शकतो. अदरवाईज स्पीड ब्रेकर अदरवाईज मग अवघड आहे विषय. बट लेट्स सी तुम्हाला तर अपडेट मिळतच राहणार आहे. आणि खूप दिवस झालं व्लॉग का नाही आला कारण की कामधंदे चालू होते आणि काय कामधंदे चालू होते ते मी आई शपथ तुम्हाला सांगू शकत नाही. थोडं समजून घ्या रे मित्रांनो समजून घ्या. आणि आपण अजून एक गोष्ट म्हणजे अजून आपण नाही का शिरकू आपला जो आहे श्रीकांत लेजेंड ठीक आहे त्याचा चॅनल आहे. सो त्याला आपण थोडासा सपोर्ट करतोय. त्याचा मी डिस्क्रिप्शन लिंक देतो त्याद्वारे तिथे पण टाकून देतो. प्लीज तुम्ही त्याचं जाऊन जरा चॅनलला बघत जावा. स्ट्रीम करतोय तो वेगवेगळ्या गेम्सची. सो त्याला पण जरा फुल इज्जत द्या. त्याचे पण सबस्क्रायबर्स थोडे गेन होऊ द्या ना मित्रांनो. विचार करतोय 2 तास का होईना करतोय कारण त्याला म्हणलं तुम्ही की थोडंसं यार नाही का जास्त वेळ करत जा बाई. तू जास्त वेळ करणार नाही तो पण तुझी स्ट्रीम बूस्ट कशी होणार ना जास्त लोक कसे अट्रॅक्ट होणार तुझ्या स्ट्रीमकडे राईट. सो त्याला सांगितलं करेल होप सो दॅट्स इट. ठीक आहे आता घरी जायचं आहे. घरी जाण्याच्या आधी नाश्त्याला काही नाहीये. सो नाश्ता आज घेऊन जायचा कारण की म्हटलं ना बरीच काम आहे. सो नाश्ता बनवायला पण टाइम नाहीये ऐसा विषय आहे. ठीक आहे सो गॅस समजून आणि भेटूया डायरेक्टली घरी. म्हणजे थोडंसं नाश्ता घेऊन जायचं ते नाश्ता घेईल मी आणि घरी भेटूया डायरेक्ट. तर ना आपण घराच्या इथं आलो आणि घराच्या इथे ना हे 2 मंडळी आहे ना आपल्याला म्हणले की आम्हाला थोडंसं पुढच्या दुकानातून आहे ना पाऊस येतोय पण थोडंसं पुढच्या दुकानातून आहे ना गोटीव कागद आणायचं आहे बरोबर ना. आणि काय शाळेत सांगितलं तुम्हाला ठीक आहे चला म्हणलं यांना घेऊन जायचं म्हणलं काय 5 मिनिटं लागतील आपल्याला बरोबर. तुझं सोहम हा 5वीला आहे आणि तो लहान 4थीला आहे. आता दुकानचीच आलो ह्याला विचारलं मी म्हटलं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा आहेत का इतिहासामध्ये तर बाकी काय काय अजून सगळे शिवाजी महाराजांचे हे बालपण आहे अजून गड जिंकले रात्री ते. ओके म्हणजे पूर्ण हिस्ट्री जो इतिहास जो आहे सगळं तो बुक त्याच्यामध्येच आहे. नाईस म्हणजे मला आवडलं ऍक्च्युली आणि आम्हाला पण होतं. सो म्हटलं याला पण एकदा विचारावं म्हटलं बघून आता बरेच दिवस झालं ना पुस्तक म्हणून. तोपर्यंत तो येतोय ना सोहम त्याचं नाव काय पवन तो येतोय तोपर्यंत मला एक सांग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेर किल्ल्यात झाला.
नाईस, गुड. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं होतं. ते कुठं मारलेलं? ते काहीतरी हे नाही का, ते अफजल खानाचं हे होतं बघा, दरबार होता त्याच्यात. कुठं पण तो दरबार कुठं होता? लोकेशन काय होतं? लक्षात माहित. थांबा त्याला विचारू, तू आता बोल नको मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज जन्म कुठं झाला? शिवनेरी कुठे आहे? इथंच आहे, आपल्या इथं जुन्नरला आहे. ओके. आणि मला एक सांग, छत्रपती शिवाजी महाराजांनी याला अफजल खानाला हे केलं होतं, त्याचा वध केला होता, म्हणजे तो त्याला मारलं होतं. कुठं मारलं होतं? विजापूर मध्ये मारलं होतं. कुठं? विजापूर. ते विजापूर कुठं आलं? विजापूर सांगली मध्ये. आणि प्रतापगडच्या पायथ्याला काय केलं त्यांनी? प्रतापगडच्या पायथ्याला काय केलं होतं? प्रतापगडच्या पायथ्याला एवढं आठवत नाहीये. तू चौथीला आहे ना, मग तुला तर पेपर द्यायचे चौथीचे ना? झाले पण आमचे पेपर. झाले मग 5वी जाणार का? नाही, आता दिवाळीत आता येते ना पेपर, तेव्हा 5वी. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाला मारलं, हाय का लक्षात? अरे पण तो असं विसरून कसं चालेल आपल्याला? हा सांग बरं, सांग ना, आपल्याला असं विसरून कसं चालेल? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय केलं आपल्यासाठी? माणसांना मारलं, पण का मारलं? उगाच मारलं का? आपल्यासाठी मारलं ना. मग आपण त्यांना असं विसरून चालेल का? जर ते नसते तर आज आपण असं मोकळं फिरू शकलो असतो का? बरोबर ना. मग त्यांनी किती मोठा त्याग केला, आणि त्यांचा इतिहासच आपल्याला माहित नाहीये. आता छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली होती ना तुम्ही? करतो ना. मग तर नावापुरती करता का? नाही ना. मग त्यांचा इतिहास, त्यांचं जे कार्य आहे ते पण आपल्याला माहिती पाहिजे ना. बरोबर ना. ऍटलिस्ट ते कुठं जन्मले, किती किल्ले आहेत त्यांचे, बरोबर का नाही? किती? 365. हा, व्हेरी गुड. पण बाकीचं पण नुसतं परीक्षा पुरतं नाही, पण आपल्या जनरल नॉलेज साठी पण तेवढं लक्षात घ्या. ओके. त्यांनी एवढं जास्त सामान आणलं ना, म्हणजे काय आम टपका म्हणून काय समथिंग दिले मला त्यांनी. म्हटलं मला नाही काय देणार, एवढं आणलं त्यांनी, खूप जास्त आणलंय. इकडे बघू शकता, वर कर दे. गोटीव, कागद, पेपर, हे ते एवढं जास्त सामान आणलेलं आहे. ठीक आहे, चला काढा आता, करा मजा. जाऊ आता मी. कुठं जायचं तुला? अरे मला घरी जायचं ना, माझं घर इकडे आहे. तुला काय वाटलं तिकडे? नाही नाही, माझं घर इकडे आहे. ठीक आहे, चल बाय. हा बाय. असं थोडीशी मदत केली तर बरं वाटतं, बाकी काही विषय नाही. हा ठीक आहे, जस्ट घरी पोहोचलो आपण. ऑल राईट मग बोबडीज, नाश्ता करू आता. सांगा छत्रपती, तू थांबा, तू नको सांगू आता, तुला माहिती आहे ना. हा तू गबस आता. छत्रपती शिवाजी महाराज जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला होता? शिवनेरी कुठे आहे? लोकेशन कुठे आहे? लोकेशन कुठे आहे सांगा लवकर. हा तू राहतो कुठं? कुठल्या तालुक्यात आहे? हा तालुका पुणे आहे का आपला? आपला तालुका पुणे. हा खेड कुठल्या यायचं तिथं? खेड पासून काय आहे, जवळ काय आहे? जुन्नर आहे ना. मग जुन्नर मध्ये शिवनेरी आहे ना. मग बरं मला सांग, प्रतापगडावरती काय घडलं होतं? कोण तरी मारलं होतं छत्रपती शिवाजी महाराज? हा शाबास. गेस वॉट जस्ट आता ना पडलो होतो आणि आमच्या आशूचा फोन आला. तर आशू म्हणला की कुठे फिरायला जायचं ठिकाण आहे का, जरा आपण म्हणजे खूप जवळपास. तो बोलला की खडकवासला वगैरे त्या साईड नको आहे मला. त्याला मी एक सजेस्ट केलं आणि तो बोलला ओके. तर तो बोलला आर यू इंटरेस्टेड? म्हटलं वाय नॉट. सो म्हटलं येतो, निघालो म्हटला. आणि आता आम्ही निघालो आहे. ओके, तर डायरेक्ट आपण
निघायच्याला भेटत. आणि एक सरप्राईज आहे, ठीक आहे, आपण आपल्या फ्रॉन्क्सने नाही जाणार आहे. मित्रांनो, आज आपल्याला आहे ना भेटलेला नाही हे बलक लावत जे मास्क असतो ना तो भेटलेला नाही आहे. आणि गाडी अशीच काढली आणि डायरेक्ट घेऊन आलो. काहीसा विषय आहे. आता वाजलेत ॲक्च्युली 6:15. बापरे, आता लिटरली आहे ना फार वाट लागली आणि काहीच भेटणार नाही असं वाटतं मला. म्हणजे सनसेट तर लांबची गोष्ट राहिली, म्हणजे लोकेशनवर जाणार आहे तिकडे पण थोडंसं अवघड विषय. आता माहीत नाही का आपण कधी काय पोहोचेल. आशिष खूपच लेट निघालं आहे, खूपच लेट असतं. कारण आधी थोडं इंटिमेट असतं ना तर 3ला तरी निघालो. 3ला निघून आपल्याला सनसेट वगैरे तरी बघायला भेटला असता. आता भेटलेला नाही आहे. येतोय आता, आला निघूयात. पेट्रोल भरलं, इम्पॉर्टंट होतं पेट्रोल भरणं, पण काहीच नव्हतं. फार Fला आली होती टाकी. आणि मी सेटअप नाही लावला म्हणून मी तुम्हाला हे नाही करू शकत आहे, गाडीवर टाकू शकत नाही आहे. बट फोन धरून जेवढं करता येईल मागून वैशू धरेल तेवढं आपण करूयात. फायनली हेल्मेट आपण घेऊनच आहोत, कारण की 2 व्हीलर होती येताना. नो रिस्क ॲट ऑल. बलक लावा सापडलं नाही म्हणून हे घालून आलो, हेल्मेट घालून आलो. पण सॉरी रुमाल घालून आलो. पण आलो आहे आपण. आशू आला की डिसाईड करू कुठं जायचं नक्की, कारण की पॉईंट नाही आहे तिकडे जाण्यात. नो पॉईंट आहे. असो मित्रांनो, तुम्हाला सांगतो आपला काम म्हणजे तो सरी आता सांगायला काय हरकत नाहीये. आपण चाललो होतो कामशेतला. भातबैरीचा जिथं ट्रेक स्टार्ट होतो ना तिथं आपण जाणार होतो, पण तिथला प्लॅन कॅन्सल झाला. का? कारण की हा जो माझ्या मागे बघताय तुम्ही सनसेट, तर आपल्याला सनसेट तिकडे भेटला नसता कामशेतच्या बाजूला, म्हणून आपण तिकडे सनसेटचा थोडासा आनंद घेतोय, जो की पूर्ण सूर्य डुबलाच आहे जवळपास आमच्या आशिषमुळं. असो, ह्याला शिवाय तरी काय घालू ना. मला म्हणलं 1 तासभर झोप झाली माझी, म्हणून नंतर तुला कॉल केला. म्हणलं थोडंसं आधी ॲटलिस्ट 4च्या आधी जरी कॉल केलास ना 3 वाजता तरी आपण 1 तासभर तरी आधी आलो असतो. नेक्स्ट वीक गणपती नाही का? गणपतीला तर बघायला. हा, आणि हा तुम्हाला सांगायचं विसरलो की आपण आलोय भंडारा डोंगरावरती, जे की माझ्या मागे मंदिराचं काम चालू आहे, राईट. आणि आपण, मला पण आठवत नाही व्लॉग नंबर कुठला, पण मी इथे टाकेल किंवा आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकेल, जे की आपण भंडारा डोंगर आणि पूर्ण देहूत मंदिर आहे त्याचा पूर्ण आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. आपण दर्शन वगैरे करून तर आलेलो आहे, आता बस एन्जॉय करायचं थोडासा आणि मग घरी जायचं आहे. भरपूर कामं पडली. तुम्हाला सांगतो हळूहळू ती काय काम आहे, कुठली काम आहे ते तुम्हाला कळून जाईलच. एन्जॉय करताय बाकी सगळे, बस ते म्हणले थोडासा आम्हाला दिवस भेटलाय तर थोडासा तो एन्जॉय करू, मग गप्पा मारू. बापरे मित्रांनो, शुभ सकाळ. आणि काल लिटरली आशिष आणि वहिनी त्यांच्यासोबत म्हणजे एवढ्या गप्पा मारल्या ना, लिटरली आम्हाला 11 वाजले होते. म्हणजे फुल गप्पा मारत होते झालं. आम्ही तिथं होतो डोंगरावरती नंतर घरी आलो. घरी पण गप्पा मारल्या, खूप रंगल्या होत्या गप्पा, इकडच्या तिकडच्या आहे ते. आणि खूप जुने मित्र तर एकत्र आले.
आणि मग काय होणार आहे राईट. तो खूप मजा आली, खूप डिस्कशन्स झाले, खूप चर्चा झाली, ऐसा विषय होता. ठीक आहे. तो असो, पण मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की हे जे बघताय अँड येस वी आर मूव्हिंग. आम्ही चाललो घर सोडून. का चाललोय? तिकडे ते जिकडे जाईल तिकडे गेल्यानंतर सांगतो.